कशा आहात गोडताईंनो? मस्त आहेत ना? मस्तच राहा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली. तर आता साई आलेला होता, जसं की तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. बहिणीचा मुलगा आणि माझा मुलगा आलेला होता. आज त्यांची जायची तयारी आहे. थोडा माझा पण मूड ऑफ होता. त्याचं पण थोडंसं, आता तो माझ्यापासून जास्त लांब राहत नाही. पण आता शाळेमुळं त्याला जावं लागतं. इथं बॅग वगैरे भरणं चालू आहे. त्याला आज साबुदाण्याची खीर खायची होती. तर मी सकाळी साबुदाणा भिजू घातला होता. इथं साबुदाण्याची खीर वगैरे शिजायला टाकली. त्यानंतर त्याचे कपडे बघत होते मी, कोणते वाळले कोणते नाही. इथं त्याने खीर वगैरे खाल्ली. बहिणीची मुलं पण होते. आता इथं चहा वगैरे ठेवणार आहे मी. तेवढ्यात बहीण पण येईन, मग सगळं आवडेल. आणि ते त्या दिवशी सांगितलेलं म्हणजे की मुलांना सोडून मी जास्त दिवस कधी राहिलेले नाही. आणि आता इकडं कामाला आल्यामुळे ना महिना भेट होत नाही त्याची आणि माझी. खूप अवघड चाललं आहे. आणि खूप रडणं कंट्रोल केलं त्यांनी पण आणि मी पण. कारण की तो पण माझ्यासारखाच आहे, हवळ्या मनाचा आहे तो पण. इथं ते दोघंजण गाडीवर गेले, आम्ही दोघी बहिणी पायी निघलो. इथं पैसे वगैरे देणं चालू होते त्यांना तिकटाला. त्यानंतर आमचे त्याला एक सर होते, त्या सरांसोबत ते संध्याकाळच्या गाडीने निघणार होते. इथं रिक्षा केली, बसला यायला वेळ होता, तर इथनं ते निघले. त्यानंतर रिक्षामध्ये वगैरे बसून दिलं, घरी आले. विचार करत बसले की का असं ना असं. खूप अवघड गेला हा क्षण माझ्यासाठी. आणि तो वेळ खूप अवघड गेली आणि अजून बी खूप अवघड जाते. कारण की मुलांना सोडून राहणं म्हणजे की आईला काळीच सोडून राहणं इतकं अवघड आहे. म्हणजे माझ्यासाठी इतकी भयानक परिस्थिती आहे. आणि त्यातली त्यात त्याची तब्येत अधूनमधून खराब होत असते. तर खूप अवघड गेलं माझ्यासाठी. ते का असं झालं, म्हणजे एवढ्याशा ड्युटीसाठी मला अक्षरशः मुलाला सोडून एवढ्या लांब यावं लागलं. त्याच्यासमोर रडू पण शकले नाही मी. रडले असते तर तो पण रडला असता. आणि म्हणतात ना, रडल्याने मुलं कमजोर होतात, आपण पण कमजोर होतो. त्यासाठी रडले वगैरे नाही मी. बघू, नाही जमलं तर मी वापस गावाकडे चालले जाईन. श्री स्वामी समर्थ. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.